नमस्कार मित्रांनो. तर असंच भटकंती करत म्हटलं जरा असं विश्रांती घेऊया म्हणून थोडंसं एका दगडावरती येऊन बसलो. आणि बसल्यानंतर समोरच एक वारुळ आहे आणि त्या वारुळाच्या आजूबाजूला टिटव्या ओरडत आहेत. तर तुम्ही ऐकू शकताय. हा निसर्गाचा जो आवाज आहे आणि या पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो खूपच आल्हाददायक आणि कानाला असा एक सुमधुर असा एक आवाज आहे. मित्रांनो, निसर्गाशी एकरूप होऊन जगा, कारण आपण संपू शकतोय, मनुष्य नष्ट होऊ शकतोय, परंतु निसर्ग हा कधीही नष्ट न होणार गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे, तर कोरोनाच्या टायमिंगच्या वेळेला माणूस घराच्या बाहेर पडला नाही, कारण माणसाला मरण्याची भीती होती, परंतु निसर्ग आपलं काम करत होता आणि फ्रीमध्ये आपल्याला ऑक्सिजन देत होता. सूर्य आपलं काम करत होता, रोज उगवत होता, आपल्या टायमिंगनुसार मावळत होता. चंद्रही उगवत होता, रात्रीच्या वेळेला आपल्याला प्रकाश देत होता. आणि त्याचबरोबर ही झाडं, फुलं, फळं जे काय आपल्याला अन्न देत होती तेच आपण ग्रहण करत होतो, तेच आपण खात होतो. म्हणजे निसर्गाचा नियम बघा. निसर्गातल्या जेवढ्या आजपर्यंत आलेल्या जेवढ्या महामारी आहेत, जेवढ्या असे जे काही रोग आहेत ते फक्त माणसाला होतात. निसर्गातल्या कुठल्याही प्राण्याला, पक्ष्याला किंवा झाडाला या महामारींचा काहीही फरक पडत नाही. तर मित्रांनो, याच्यापुढे निसर्गाशी एकरूप होऊन जगायला शिका. जर निसर्गाशी एकरूप होऊन जगायला शिकला तरच तुम्ही खरं निसर्गावर प्रेम केलं. चला मित्रांनो, हे बोलणं थोडं कडू आहे, परंतु सत्य आहे मित्रांनो. गुड.